दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। खोपोली नगरपालिका हद्दीतील लवजी मधील उदय विहार येथे असलेल्या सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये एका 28 वर्षीय विवाहितेच्या खुनाची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण खोपोली हादरली आहे। बुधवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे। शीतल गणेश घोडके असे या विवाहितेचे नाव आहे। यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेचा पती फरार असल्याने पोलिसांनी पती गणेश दादासाहेब घोडके यांच्यावर संशय व्यक्त केला आहे। गणेश आणि शीतल यांचा 5 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। सुखकर्ता अपार्टमेंटवरील 4थ्या मजल्यावर शीतल घोडके हिचा मृतदेह बाथरूम मधील एका कोपऱ्यात कपड्यात गुंडाळून त्यावर मोठ्या प्रमाणात कपडे रचून ठेवले होते। त्या घटनेत शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। पती घोडके हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत। या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास सुरू केला आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, खोपोली। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।